अनुवाद अध्याय 28 वचन 1 ते 14. आज्ञाधारकापणामुळे मिळणारे आशीर्वाद. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील, असे परमेश्वर करील. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील. तुझ्या धान्याच्या कोठारात व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गांनी चालशील, तर तो आपल्या शपथेला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवील. परमेश्वराचे नाव तुला दिले आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे पाहतील, तेव्हा त्यांना तुझा धाक वाटेल. आणि जी भूमी तुला देण्याचे परमेश्वराने तुझ्या पूर्वजांशी शपथ वाहिली होती, ती तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वत्स व तुझ्या भूमीचा उपज ह्यांची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. तुझा देव परमेश्वर याच्या ज्या या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील, तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील. तू खाली नव्हे तर वर राहशील. ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यांपासून उजवी डावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस, असे घडेल. आमेन.